सध्या आपण उद्योगाच्या बाबतीत बोललो की उद्योगाला तुम्ही पाठिंबा सरकार देते, काय ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC, मला विशेषतः आमचे ॲडव्होकेट निलेश देशमुखना धन्यवाद दिले पाहिजे की आमची पॉलिसी झाल्यानंतर महाराष्ट्रातला हा JCCमध्ये काम करणाऱ्या उद्योजकांना घेऊन पहिला कार्यक्रम आहे. मी मगाशी जसं भाषणात म्हटलं की हे सेंटर जे आहे ते उद्योजकांचं बॅकबोन आहे, म्हणजे कणा आहे. एखाद्या इंडस्ट्रीसाठी हे सेंटर ज्यावेळी काम करतं त्याच्यामधनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील होतं, मुलांना न्याय मिळतो. AIच्या काळामध्ये नोकऱ्या युवकांच्या जातील अशा पद्धतीचं जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम चालू आहे त्याला हे आजचा कार्यक्रम हे उत्तर आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 100 ते 150 क्रीम JCCमध्ये काम करणारे उद्योजक या ठिकाणी आले होते. काही लोकांचा टर्नओव्हर 10,000 कोटी आहे, काही लोकांचा टर्नओव्हर 50,000 कोटी आहे, काही लोकांचा टर्नओव्हर 20,000 कोटी आहे. अशा सगळ्यांना मला भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स देता आला की आम्ही JCCचं हे सगळं करत असताना आम्ही तुमच्यासोबत आहे. आणि अजून एक मी त्यांना विनंती केली की आमच्या JCC पॉलिसीमध्ये जर काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुम्ही 5-6 लोकांची कमिटी आम्हाला करून द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्सेंटिव्हचा विषय असेल, अजून काही अडचणीचे विषय लागत असतील तर मी ते स्वतः मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ते क्लिअर करेन. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास त्यांना दिलेला आहे. पण माझ्या दृष्टीनं अनेक उद्योजकांचे कार्यक्रम होत असतात, परंतु JCCसाठी घेतलेला महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले परराज्यातले देखील उद्योजक होते, मराठी बोलणारे देखील उद्योजक होते. त्याच्यामुळं पुणे हे जसं एज्युकेशनल हब आहे, इंडस्ट्रीयल हब आहे, तसं JCC हब व्हायला आता मागं राहणार नाही, हे या कार्यक्रमावरून सिद्ध झालेलं आहे. उद्योगमंत्री झाल्यापासून सगळे करतायच, पण दुसरीकडं जे खाद्यपदार्थांचे उद्योग आहेत त्यातही लक्ष देणं गरजेचं आहे. मोबाईलची परवा दिवशी FDAची कारवाई तुम्ही बघितली असेल, जवळपास 24 ते 25 जणांना अटक केली आहे. रॉ मटेरियल वापरून दुधाची भेसळ करून पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, सांगली, सातारा अशा जिल्ह्यात विकण्यात आले. FDAने केली कारवाई, पण आता त्याचा प्रॉब्लेम असा आहे की किती जिल्ह्यात ते दूध पोहोचले, किती वितरक, याबाबत उद्योगमंत्री म्हणून तुम्ही काय नाही, याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अन्न भेसळवर लक्ष ठेवणं हे उद्योग विभागाचं तसं काम येत नाही, परंतु यापुढे आम्ही काहीतरी याच्यामध्ये नक्की बदल आणू की अशा पद्धतीची खाद्य संस्कृती असलेली इंडस्ट्री जर येत असेल तर उद्योग विभागाकडनं देखील काही वेगळी जर नियमावली आम्हाला करावी लागली तर ती देखील करण्याची आमची तयारी आहे. एक मोठी बातमी चाकणमधून आली ना, त्या ठिकाणच्या स्थानिक म्हणजे ज्या सुविधा नाही खड्ड्यासारखी प्रेशर होत आणि त्याच्यामुळे 20 कंपन्या तिथून जात आहेत अशी बातमी आहे. याच्या संदर्भात माहिती आली का मी काय नेमकी नाही, गेली 3 वर्ष अशा कंपन्या जात आहेत म्हणून अनेक बातम्या काही लोक पसरवत आहेत. कुठेही कुठची कंपनी जात नाही. मुद्दा असा आहे की चाकणच्या बाबतीमध्ये MIDC आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असं एकत्र येऊन काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण करतोय. मध्ये देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी या संदर्भामध्ये बैठक लावलेली होती आणि त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. तिथल्या ब्रिजचा विषय असेल, 6 लेन करण्याचा विषय असेल, TDR देण्याचा विषय असेल, याच्यावर आम्ही अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत. आणि आम्हाला जसा उद्योजकांबद्दल कॉन्फिडन्स आहे तसा उद्योजकांना देखील आमच्या सरकारबद्दल कॉन्फिडन्स आहे. काही अडचणीनं एखादी कंपनी स्वतःचं इथलं स्थान दुसरीकडे नेत असेल त्याला MIDCतल्या सगळ्याच MIDC गेल्या असं गेलं हे सांगणं योग्य नाही. आणि म्हणून मी मगाशी भाषणामध्ये असा उल्लेख केला आवर्जून की किमान इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आणून काही उपयोगाचं नाही. इंडस्ट्री ही जी एक बाब आहे ही युवकांना युवतींना रोजगार देणारी एक बाब आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कशाला राजकारण घुसवतं. एवढे सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आता मैत्री लॅब आणलं, इन्सेंटिव्ह ऑनलाईन केला. त्याच्यामुळे जिथं जिथं पारदर्शकता आणायची, लँड म्हणजे लँड जी पूर्वी आम्ही द्यायचो ती मॅन्युअली द्यायचो, आता आम्ही मिलाप ॲपवरून देतो. त्याच्यामुळे चांगल्यात चांगले बदल आम्ही इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये करतोय. एखादी चूक झाली तर हक्काने कोणी सांगू शकतं, परंतु त्याचं राजकीय भांडवल करून इंडस्ट्रियलिस्टच्या मनामध्ये कोणी शंका निर्माण करू नये. होणार नाही, कारण एवढा कॉन्फिडन्स आम्ही महायुतीच्या सरकारनं दिलेला आहे. पण अशा पद्धतीनं इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही माझी विनंती आहे. रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यावर सरकार लक्ष देत आहे. चाकणसाठी माझ्या माहितीमुळे 100 ते 150 कोटी रुपयाची रस्त्याची प्रोव्हिजन ऑलरेडी परवा मागच्या बैठकीमध्ये केलेली आहे. चाकणमध्ये 2 विषय आहेत रस्त्यांचे. एक रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातो आणि एक जो तुम्ही म्हणता की चाकण भागातले रस्ते. चाकण भागातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी पैसे मंजूर करून मी दिलेले आहेत.
आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं 6 लेनचा जो म्हणजे ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याच्यासाठी 6 लेन जो होतोय त्याच्यासाठी TDRची आणि प्रोव्हिजन करायची होती. TDRचा नियम त्याच्यामध्ये आणायचा होता. लँड ॲक्विजिशनसाठी जास्त पैसे आपण देऊ शकत नाही म्हणून ते TDR कन्व्हर्सेशन करावं हा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला होता आणि ते आता काम देखील अतिशय वेगानं आपण पुढे नेतोय. 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये हे सगळे रस्त्याचे प्रश्न इथे सुटतील. सर, राजकीय प्रश्न असा आहे की काल शरद पवारांचे खासदार सगळेच जवळपास पंतप्रधानांना भेटले. रोहित पवार म्हणतात की 17 तारखेला मोठं काहीतरी डिलिमिटेशनच्या बाजूने हे सगळे खासदार मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? देशात काही मोठं घडायची तयारी करायची? आता हे रोहितजी पवारनंच विचारलं पाहिजे. ते म्हणले 17 तारखेला काहीतरी घडेल. आता 17 तारखेला खतरा आहे की काय चांगलं घडणार हे तेच सांगू शकतात. मी कसं कसली हां वारंवार अजून त्यालाच अनुषंगाने काय आणखी तुमच्याकडे टायगर ऑपरेशन सुरू आहे? या सगळ्या गोष्टीला मी अनेक वेळा सांगितलं की टायगर ऑपरेशन आपण काय ते 1, 2, 3 काय 0, 1, 0, 2 असं म्हणण्याची आवश्यकता नाही. रोजच माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहेत. मी देखील आता म्हणजे आज हा कार्यक्रम झाला की चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आहे, तिथं देखील पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळं पक्षप्रवेश हा रोज सुरू आहे, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. परंतु मोठा पक्षप्रवेश झाला की तुम्ही त्याला टायगर ऑपरेशन म्हणता. आम्ही असे रोज प्रवेश चालू आहेत. सरपंच प्रवेश करतायत, नगरसेवक प्रवेश करतायत, जिल्हा परिषद सदस्य प्रवेश करतायत. काही लोक आमच्यावर टीका करणारे अजून 7 नंबरलाच आहेत, आम्ही 2 नंबरला आहोत. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा सर संजय राऊतांनी मागणी केली. नाही, मी उद्या तिथं इंडस्ट्रीचा आढावा घ्यायला जातोय. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा दौरा सध्या करतो. आपल्यामार्फत सांगतो तो दौरा कसा असतो की इंडस्ट्रीच्या MIDC बाबत मी आढावा बैठक घेतो, प्रकल्पाला भेट देतो, उद्योजकांशी चर्चा करतो. मराठी भाषा विभाग माझ्याकडे असल्यामुळं मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांशी मी चर्चा करतो, त्यांना काय हवं नको ते बघतो आणि त्याच्यानंतर मी पक्षाचा देखील कार्यक्रम करून येतो. आता या सगळ्या प्रोसिजरमध्ये हा जो मुद्दा मला तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये नक्की मी उद्या माहिती घेईन आणि ते कशामुळं झालंय त्या शेवटापर्यंत आम्ही पोचू. नाही, मी गुवाहाटीला गेलो म्हणून 14,000 कोटीचं प्रमाणपत्र मिळालं मी असं म्हटलं नाही. ज्यावेळी हुंदाई प्रकल्पाचं आंदोलन चालू होतं त्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो असं मी म्हटलं आणि मी एक मीडिएटर म्हणून त्या ठिकाणी आलो होतो, पण त्यावेळी माझं कोणीच ऐकलं नाही. नंतर घडामोडी घडल्या. मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो. जाताना मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालो. हुंदाईच्या प्रकल्पाची जबाबदारी माझ्यावर आली. त्याच्यानंतर मी परदेशामध्ये मॅनेजमेंटला भेटायला गेलो. तेव्हा मॅनेजमेंटनं असं सांगितलं की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचं उद्योजकांना पाठिंबा देणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, म्हणून आम्ही हुंदाई प्रकल्प आता महाराष्ट्रामध्येच घेऊन येणार. हे म्हटल्यानंतर मी असं म्हटलं की गुवाहाटीला गेल्यामुळं हुंदाईसारख्या प्रकल्पाचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं. आता हे मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हाला सगळं माहिती आहे, कोण पत्रकार परिषद घेतं, कोण पत्रकार परिषद नाही घेतं. दावोसची अंमलबजावणी होतच नाही असं सांगतात. आता दावोसची अंमलबजावणी होत नाही असं जर सांगत असेल तर हुंदाई कसं सुरू झालं? हॅमरोर तुमचं आईस्क्रीम आहे ना, ते कसं सुरू झालं? अजून आता संभाजीनगरचं JSWचा प्रकल्प सुरू होईल, अथरचा प्रकल्प सुरू होईल, किर्लोस्कर टोयोटाचा प्रकल्प सुरू होईल. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कंपन्या भारतातल्या तुम्ही एवढा खर्च कोट्यावधी खर्च करून दावाच लागला इथं का वाईट? नाही, मुद्दा असा आहे की स्वतःचा काही संबंध नसताना काही लोक डावसला जाऊन आली, तेव्हा आम्ही काय बोललो का? मी कोणावर टीका करत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. काय संबंध होता? खरं मुख्यमंत्री महोदय जातात आणि इंडस्ट्रियल मिनिस्टर जातात. इंडस्ट्रियल मिनिस्टर, पर्यावरण मंत्री, ऊर्जा मंत्रींचे OSD, ऊर्जा मंत्रींचे अजून काही मंडळी. त्याच्यामुळे मला त्याच्यावर टीका करायची नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की दावोसमधनं मला अभिमान आहे खरं, तुमच्यामधला देखील एखादा उद्योजक जर महाराष्ट्रातला तयार झाला आणि त्यानं कोलॅबोरेशन परदेशातल्या कुठच्या बँकेबरोबर केलं किंवा इंडस्ट्रीजबरोबर केलं आणि तो जर FTI घेऊन येत असेल आणि मराठी माणूस जर दावोसला जाऊन तिथं करार करत असेल तर ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही. पण त्याच्यामध्ये फक्त बघितलं पाहिजे की महाराष्ट्रातला माणूस जरी असला तरी तो FDI आणतोय का, तो फॉरेन करन्सी आणतोय का? तो आणतोय ना, ते पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलंय. त्याच्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध नुसतं नाही केलं
गुजरातला प्रकल्प जाणारा म्हणून सांगितल्यानंतर पहिल्यांदा व्हाईट पेपर आपण काढलाय, त्याला श्वेतपत्रिका आपण म्हणतो, ती श्वेतपत्रिका आपण विधानसभेमध्ये काढली. हे सगळं पत्रकार परिषदेत विधानसभेच्या बाहेर बोलतात. मग श्वेतपत्रिका काढल्यानंतर यांचं तोंड कोणी धरलं होतं? मी जर खोटी श्वेतपत्रिका काढलेली आहे, मी जर व्हाईट पेपर चुकीचा काढलेला आहे, तर माध्यम आहे ना विधानसभेचं मला अडचणीत आणण्याचं. विधानसभेमध्ये काय बोलायचं नाही, श्वेतपत्रिका मान्य करायची आणि बाहेर येऊन पॉलिटिकली बोलायचं, हे काही योग्य नाही. आणि अजून एक सांगतो, या अधिवेशनामध्ये मी जाहीर केलेलं आहे की डावोसमध्ये जे प्रकल्प आम्ही आणले त्याची नक्की अंमलबजावणी जी काही 75% पर्यंत चालू आहे त्याची देखील भगवी पत्रिका आम्ही काढणार आहोत. त्यावेळी माझ्यावर आक्षेप घ्यावा विधानसभेत. विधानसभेमध्ये काय बोलायचं नाही, विधानसभेमध्ये बसायचं नाही आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन बोलायचं, याला काहीच अर्थ नाही. कर्नाटक आणि गुजरातमध्ये आपल्या इंडस्ट्रीला इलेक्ट्रिसिटीची बिलं कमी येतं, पण महाराष्ट्रात खूप जास्त आहे. हा पण बघा एक गैरसमज आहे. आता अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असेल, मेगा प्रोजेक्ट असेल किंवा MSME असेल, तर आम्हाला कॅबिनेट सब कमिटीला अधिकार दिलेले आहेत की 7 रुपयाचं जे युनिट आहे ते अजून 2 रुपयानं 3 रुपयानं कमी करण्याचे आम्हाला अधिकार आहे. त्याच्यामुळे बाकीच्या राज्यांपेक्षा कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊन आम्ही युनिटला पैसे नक्की देतो, ते आम्हाला माहिती आहे. परंतु एखाद्या प्रकल्पानं प्रायव्हेट प्रकल्प असेल आणि प्रायव्हेट प्रकल्प जर आमच्याकडे आलाच नाही त्याला आमचा नाही इलाज आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्य पूर्वी देखील ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, दोघांच्या नेतृत्वाखाली, सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली अतिशय उद्योजकांना पूरक असं आम्ही वातावरण तयार केलेलं आहे. शिरोळ MIDCला विरोध होतोय सगळीकडे. कुठे कुठे शिरोळ MIDC ते शिरोळ MIDCला जर विरोध होत असेल, मला अजून त्याची कल्पना नाही, परंतु विरोध जर होत असेल तर शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल, शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या जातील आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचं पाऊल टाकलं जाईल. अजून एक विषय मला सांगायचा आहे. एक मिनिट. अजून एक महत्त्वाचा विषय होता की आपल्याकडे 100वे मराठी साहित्य संमेलन जे होत आहे, त्या मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये मराठी भाषा विभाग हा अतिशय सकारात्मकरित्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मागे ठामपणानं उभा आहे. त्यांचे विविध जे प्रकल्प आहेत, म्हणजे 99 त्यांना संमेलनं घ्यायची आहेत, परदेशामध्ये छोटी छोटी 12 संमेलनं घ्यायची आहेत, साहित्य संमेलनाला निधी वाढवून द्यायचा आहे, त्याच्यानंतर पुस्तक यात्रा जी त्यांची असते, पुस्तक महोत्सव, त्याच्यामध्ये देखील मराठी भाषा विभागाचा समावेश आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळं या साहित्य संमेलन हे 100वे असल्यामुळं आणि 100 वर्ष मराठीचा जागर ही मंडळी करत असल्यामुळं त्यांना जे जे काही सहकार्य लागेल ते मराठी भाषा विभागामार्फत आम्ही देणार आहोत. तुम्ही जर बघितलं असेल तर पुण्यामध्ये आज उद्योग आणि मराठी भाषा याचा अतिशय चांगला सुवर्णसंगम झालेला आहे. आणि दोन्हीला कारण म्हणजे मी आवर्जून सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देखील संध्याकाळी या कार्यक्रमाला येणार आहेत, परंतु हा GCCचा कार्यक्रम झाला पाहिजे याचा प्रमुख आग्रह माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी धरला आणि म्हणून निलेशजींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला. तसंच मराठी भाषा विभागामार्फत साहित्य संमेलनाला काही कमी पडायला द्यायचं नाही, हे निर्देश माझ्याकडे खातं असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केले. त्याच्यामुळं ज्या दोन्ही ठिकाणी भरघोस निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यांनी देखील ताकद या साहित्य संमेलनाच्या मागे उभी केलेली आहे. त्याच्यामुळं पुण्याला शोभेल आणि पुण्याचं नाव जागतिक पातळीवर या साहित्य संमेलनात जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. सर ऐका, त्यांचं 1-2 झाल्यानंतर मला फक्त ना पुढे न्यूजचा 3रा वर्धापन दिनाचा एक बाईट हवा. शुभेच्छा.